नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, काही लोक असे असतात ज्यांना भांडता येत नाही किंवा ते वादात पडण्याचे टाळतात. कारण त्यांना वादाची भीती वाटते, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असते किंवा त्यांना शांतता टिकवून ठेवायची असते. असे लोक सहसा शांत, समजूतदार आणि अंतर्मुख असतात. तुम्हाला पण असं वाटतं का की काही लोक नेहमी तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतात? असं कधी झालंय का की काही चूक नसताना लोक तुमच्या विरोधात उभे राहतात? जर हो, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला अशी गुप्त रहस्य सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही कोणतंही भांडण न करता, कोणत्याही संघर्षात न अडकता प्रत्येक परिस्थिती जिंकू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 1. तुमची शांतता तुमची सर्वात मोठी ताकद बनवा. लक्षात ठेवा, जो माणूस शांत आहे तोच खरा वाघ आहे. जगाला वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो, पण पण खरं हे आहे की खरी जीत त्याचीच होते, जो आतून शांत विचार करणारा आणि धीरवान आहे. विचार करा, जर कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही फक्त हसून तिथून निघून गेलात, तर खरा विजय कोणाचा झाला? तुमचाच. कारण जो चिडला त्याने त्याची ऊर्जा वाया घालवली आणि ज्याने शांतता ठेवली त्याने त्याची ताकद वाचवली. शांत असणं म्हणजे घाबरट असणं नाही. शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणं. जग फक्त त्यांचाच आदर करतं जे शांत असतात, पण मजबूत असतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा ओरडू नका. फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा, हे खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का? 2. तुमचं डोकं तलवारीपेक्षाही धारदार बनवा. लोक शक्तिशाली होण्यासाठी जिममध्ये जातात, मसल्स बनवतात, पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली आहे. लक्षात ठेवा, ज्याचं डोकं धारदार आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही. विचार करा, एखादा तुमच्याशी वाद घालायला आला आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजुतीने उत्तर दिलं, तर कोण जिंकणार? तोच, ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे. कारण राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो, पण शांत डोक्याला आणखी धारदार बनवते. इतिहास साक्षी आहे, सर्वात मोठे योद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकले. जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं, रोज काहीतरी नवीन शिका. पुस्तकांना तुमचा सर्वात चांगला मित्र बनवा. हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. आधी विचार करा आणि मग उत्तर द्या. कारण खरा विजय तो आहे जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षांसाठीही उपयोगी पडेल. म्हणून स्वतःला विचारा, मी माझं डोकं इतकं धारदार बनवत आहे का, की लोक माझ्या विरोधात कोणतीही चालत चालू शकणार नाहीत? 3. धैर्य सर्वात मोठं शस्त्र आहे. लक्षात ठेवा, धैर्य ती शक्ती आहे जी वेळेलाही आपल्या बाजूने वळवते. तुम्ही कधी पाहिलंय का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत? कारण त्यांना माहीत आहे की धैर्य हीच खरी ताकद आहे. विचार करा, कोणी तुम्हाला रागात वाईट बोललं आणि तुम्ही उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात, तर कोण अस्वस्थ होईल? तो, ज्याने तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला होता. हीच धैर्याची ताकद आहे. भांडण न करता समोरच्याला हरवणं. इतिहास साक्षी आहे, ज्याने धैर्य ठेवलं त्याने सर्वात मोठ्या अडचणींनाही हरवलं. समुद्रही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही, कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून टाकतो. धैर्य कसं वाढवायचं? प्रत्येक प्रक्रियेआधी 5 सेकंद थांबा. कोणत्याही परिस्थितीला दुरून बघा आणि स्वतःला विचारा, हे 5 वर्षांनी पण तितकंच मोठं वाटेल का? धैर्यवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकवून टाकतो आणि शेवटी जीत ही त्याच व्यक्तीची होते जो थांबत नाही, फक्त धैर्याने पुढे जातो. 4. शब्दांनी हल्ला करा, हातांनी नाही. तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे. लक्षात ठेवा, लढाई ताकदीने नाही तर डोकं आणि शब्दांनी जिंकली जाते.
जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल आणि तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्य म्हणालात, तुझा राग तुझी कमजोरी आहे, माझी नाही. तेव्हा विचार करा कोणाचं पारडं जड होईल. नक्कीच तुमचं. राग ही माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि जर तुम्ही त्याला रागात चुकीचं बोलायला भाग पाडलं तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलात. शब्दांना शस्त्र कसं बनवायचं? शांत रहा, ऐका आणि मग विचार करून बोला. कमी बोला, पण परिणामकारक बोला. आत्मविश्वासाने बोला. गडबड न करता बोला. लक्षात ठेवा, बुद्धिमान लोक वाद घालत नाहीत. फक्त एका वाक्यात असं उत्तर देतात की समोरचा गप्प होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल, हात उचलू नका. डोकं चालवा आणि शब्दांनी हल्ला करा. 5. शांत डोकं सर्वात मोठं कवच. ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं, त्याने पूर्ण जग जिंकलं. विचार करा, जेव्हा कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला काय हवं असतं? फक्त तुमची प्रतिक्रिया. पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही, तर त्याचा पूर्ण प्लॅन तिथेच फेल झाला. रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचा असतो आणि शांत डोकं नेहमी विजयाचा मार्ग शोधतं. स्वतःला शांत कसं ठेवायचं? जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 3 सेकंद थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे. समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण अनेकदा लोक स्वतःच अस्वस्थ असतात आणि म्हणूनच इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकता, तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, तोच खरा विजेता आहे, जो सर्वात जास्त नियंत्रणात राहतो. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.